डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। सत्कार्यं राष्ट्रकल्याणं संभवती या बोधवाक्यानुसार सन 2015 मध्ये श्री संत गाडगेबाबा भानू प्रभाकर सेवा प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली। आजपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये प्रतिष्ठानच्या वतीनं 204 कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। संत गाडगेबाबा भानू प्रभाकर सेवा प्रतिष्ठान आणि आधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं अहमदनगर जिल्ह्यामध्ये वर्षभर विविध सामाजिक उपक्रम सुरू असतात। यामध्ये नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी मोठी मदत करत असल्याचं प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त प्राध्यापक चंका देशमुख यांनी सांगितले। इसवी सन 2015 मध्ये श्री संत गाडगेबाबा भानू प्रभाकर सेवा प्रतिष्ठान गोविंदनगर संगमनेर हे स्थापन झाले। आज 9 वर्षाच्या कालावधीमध्ये या प्रतिष्ठानचे नगर, नाशिक, पुणे जिल्ह्यामध्ये 204 कार्यक्रम झाले। त्या कार्यक्रमामध्ये जळीत कुटुंबांना मदत, त्याच जोडीने बरोबर वर्षभर गहू या धान्याचं वितरण, त्याच्यानंतर प्रामाणिक गुणवान विद्यार्थ्यांना मदत, शहीद कुटुंबियांना मदत। सिन्नर तालुक्यामधील संदीप सोमनाथ ठोस यांना 10,000 रुपयाचा चेक, प्रतीक परशुराम नागरगोजे जामखेडचे विद्यार्थी यांना बरोबर चेक, तसेच जामखेड तालुक्यात 3 कार्यक्रम, जुन्नर तालुक्यामध्ये 3 कार्यक्रम, राहुरी तालुक्यात 3 कार्यक्रम असे अतिशय महत्त्वाचे कार्यक्रम झाले। महत्त्वाची गोष्ट अशी की वर्षभर हे कार्यक्रम चालू असतात। मिळालेल्या फंडातून 16,020 रुपयाच्या निधीतून जे व्याज मिळतं त्याबरोबर हे काम चालू असतं। याशिवाय काही गुणवंत माणसं देखील याच प्रतिष्ठानला लाभलेले आहेत, जोडले गेले आहेत। संगमनेर कॉलेजचे माजी प्राचार्य डॉक्टर के देशमुख हे पुष्कळ वेळा या कार्यक्रमासाठी असतात। श्री मेडिकलचे बरोबर दानशूर दाते श्रीवास बरोबर मालानी सर, तसेच माझे वर्ग मित्र माजी तहसीलदार, माजी नायब तहसीलदार श्रीकृष्ण विश्वनाथ वालधडे हेही बरोबर असतात। संगमनेर तालुक्यातील आशु बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना श्री संत गाडगेबाबा भानू प्रभाकर सेवा प्रतिष्ठान आणि आधार फाउंडेशनच्या वतीनं 450 विद्यार्थ्यांना काव्हिंग स्लेटचं वाटप करण्यात आलं। हा कार्यक्रम प्राध्यापक चंका देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला। प्रतिष्ठानच्या वतीनं अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला। तसेच पूरग्रस्त अनेक कुटुंबांनाही मदत करण्यात आली। या प्रसंगी माजी प्राचार्य के देशमुख, सेवानिवृत्त नायब तहसीलदार कृष्णराव वालझडे, विठ्ठल कडुसकर, शशिकांत मालानी, आशु बुद्रुक गावचे माजी सरपंच हरिभाऊ ताजने, सरपंच नामदेव शिंदे, उपसरपंच अरुण हिंगे, ग्रामपंचायत सदस्य दर्शना ताजने, भाऊसाहेब जराड, नानासाहेब निगुते, संदीप पवार, शिवाजी गायकवाड, शाळेचे मुख्याध्यापक रामदास ढगे, भाऊसाहेब गीते, हौशीराम मेचकर, संगीता क्षीरसागर, लता बिडवे, दिलीप शिंदे, विजया लांडगे, वर्षा कुऱ्हाडे, रंजना शिंदे आदी शिक्षक उपस्थित होते। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आशु बुद्रुक मुले आणि मुली यामधील वंश संतोष जराड इयत्ता 4थी आणि ज्ञानेश्वरी विजय चव्हाण इयत्ता 3री या विद्यार्थ्यांना सध्याच्या वर्गापासून ते पदवीपर्यंत शिक्षणासाठी लागणाऱ्या शैक्षणिक साहित्य तसेच शैक्षणिक फीसाठी लागणारा सर्व खर्च संगमनेर येथील संत गाडगेबाबा भानू प्रभाकर सेवा प्रतिष्ठान आणि आधार फाउंडेशन करणार आहे। सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी वैभव ताजने, आश्वी। प्रवरा फुटवेअर संगमनेर 30 जून 2024 पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल, शूज, सॅन्डल्स, सॉक्स आणि बेल्ट्सवर 10% डिस्काउंट। सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सॅन्डल्स, चप्पल्स, स्लीपर्स, बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर। ठिकाण नवीन नगर रोड, संगमनेर। संपर्क 90 11 777 128।